नो वेलकम टू द व्लॉग. ते आम्ही आलो आहे ह्याचं वॉश करायला. म्हणजे आम्ही ह्याचं वॉश करून जाणार. गाडी वॉश करायला आलो आणि आई शपथ असली झोप आली ना मला. वैताग आला आता. काल रात्री जे काय झालं म्हणजे झोप नाही झाली जबरदस्त. हां काय केली उतर भाई. चला मी आज बसतो, तू बाहेरनं वॉश करत राहा. मी आतून लक्ष ठेवतो, तू बाहेरून लक्ष ठेव. हा त्रास आहे आयुष्याला. काटे येतं रे कॅमेरा ऐसा समजायचं किती हेलो. हाँ करण बोल रहे हैं क्या? करण जी आपका इधर ना वॉलेट गिर गया था रोड पे. इधर ये आ रहे में पिकनिक पॉइंट के इधर. अभी मैं हूँ पिकनिक पॉइंट के इधर. आप किधर रहते हो? अच्छा पुलिस कैंप के पास हो जाए तो क्या करता हूँ मैं उधर आता हूँ, लेकिन उसमें से पैसा मैं लेता हूँ और आपको खाली वॉलेट देता हूँ. क्या बोल रहे हैं? उसमें से जो पैसा है ना गाड़ी में पड़े पर चुप रे अभी मैं पैसे का बोला इसलिए तेरे को समझा. देता हूँ वॉलेट. हाँ ठीक है तेरे को देता हूँ. तर भाई व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजले असेल एवढे कुठे आता मोठे तिकडे किती वाजलेत काय वाजलेत. तर आत्ता झाली सकाळ आणि काल रात्री मी इथे मित्राच्या इथे आलो. काल रात्री काय काय झालं जरा ते बघून या. तोपर्यंत मग आपण पुढच्या सगळ्या गोष्टी बोलू. भाई आपण आला मित्राच्या घरी. काल जिकडे होतो तिकडे मयूरच्या घरी आपण आता आलोय. वाईप करू दे मस्त. आजचा व्लॉग असा डिवाइन. आज आपण डिवाइन बद्दल खूप बोलणार आहे. इट्स डिवाइन. जरा घूम कर देख, गौर से देख, तू ही गौर कर देख, रास्ता है अपना है तोड़ कर देख, पछताएगी तो छोड़ कर देख, गाना ने गाना ये आशिक दीवाना तो चल जमाना पे चलने दे, समजेगी वो मेरे मरने पे. तर भाई आता आम्ही मस्त डिवाइनच्या गाण्यावर नाचलोय आणि एवढे नाचलोय ना की आम्ही खूप दमलोय डिवाइनच्या मस्त मस्त गाण्यावर नाचून. सो आता मला वाटतं आम्ही आता झोपेन. आता रात्रीचे वाजलेत 2:30-3. सो मला या ब्लॉगचा जो मी टायटल टाकला आहे इट्स ऑल अबाउट डिवाइन. तर मी हे सकाळी भरपूर सारे किस्से सांगेन की माझ्या लाईफमध्ये त्या गोष्टींचा कसा काय फरक पडला, कसं काय ते सगळं. तर या सगळ्या गोष्टी आपण सकाळी बोलू. आत्ता फक्त काय सकाळी ह्याला बाकीच्या सगळ्यांना जायचं, त्याच्यामुळे मी जास्त काय हे बडबड करणार नाही. तर बाकी सगळं सकाळी बोलेन. सकाळी आपण खूप छान निवांत आणि व्यवस्थित बोलू. आपल्याला एडिटचं काम पण आहे ते पण आपल्याला करायचं. सगळ्या गोष्टी आपण या सकाळी बोलू. आत्ता मला वाटतं झोपायची वेळ झाली तर मी झोपणार आणि बघू सकाळच्या सकाळी सगळ्या गोष्टी कशा होतात. तर भाई कालचे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल. सो
माझ्या लाईफमध्ये कसा काय तो एवढा मोठा भाग पडतो, तर मला असं वाटतं की 2016-17 त्यावेळेसची गोष्ट आहे की फर्स्ट टाईम मी गाणं ऐकलेलं आणि दॅट वॉज मेरी गली में. आणि ते गाणं ऐकल्यानं मला असं झालं की यार भाई मजा आहे. आणि कडक कडक मजा यायची तेव्हा तेव्हा मी रॅप आधी ऐकायचो मी, बट एवढ्या लेवलवर नाही ऐकायचो सुरुवात तर. जेव्हा आधी जेव्हा आपण ऐकायचो तेव्हा रॅप म्हणजे आपल्याला वाटायचं की हनी सिंग वगैरे आहे. आता त्याने गाजवला गाजवला एक त्याने का, सो ते तर आहेच. पण त्यानंतर जेव्हा एकदा मेरी गली मी ऐकलं आणि परत ये मेरा बॉम्बे, ही अशी 2-3 गाणी सुरुवातीला ऐकली मी डिवाइनची. आणि त्यानंतर झालं रे यार भाई हा बंदा काहीतरी नेक्स्ट लेवल काहीतरी करतोय, नेक्स्ट लेवलच हा काहीतरी गाणी बनवतोय. सो हे सगळं असं चालू होतं. आणि तेव्हा मी कॉलेजमध्ये जेव्हा ही गाणी ऐकायचो ना, तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये कसं एक साठे महाविद्यालय म्हटल्यावर असं प्रॉपर महाराष्ट्रीयन क्राऊड आहे की जिथे वेगवेगळ्या वेगवेगळ्या भागातनं मराठी पोरं सगळी येतात. आणि त्यावेळेस हिपहॉप कल्चर एवढं हे नव्हतं, एवढं पुढे नव्हतं हिपहॉप कल्चर. सो तेव्हा मी जेव्हा ऐकायचो तेव्हा होते आमच्या ह्याच्यातली 2-3 टाळकी होती की अरे हे काय ऐकतोय तू, क्लासिकल ऐक. हे ते आय रिस्पेक्ट बाबा, क्लासिकल पण चांगलंच आहे, क्लासिकल शास्त्रीय म्युझिक खरंच चांगलं आहे. पण वेस्टर्न कल्चर हे रॅप जे आहे बेसिकली, सो हे पण एक नेक्स्ट लेवलला आहे. गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट तसा मला फंदा आहे. तर तेव्हा हे सगळं जाऊ दे. तर तेव्हा मी ही गाणी वगैरे ऐकायचो आणि तेव्हा ते बोलायचे काय ऐकतोय हे, काय हे ते असं तसं. कट टू मला वाटतं की 2020-19 काय कधी गलीबॉय कधी आला काय माहीत. त्यावेळेस जेव्हा गलीबॉय आला तेव्हा हीच लोक सगळी ही गाणी ऐकत होती. तेव्हा असं झालं यार भाई हे अभी मजा आ गया ना. तर असं सगळं आहे. तर आपण परत आपल्या मुद्द्यावर आहे की डिवाइनवर बोलवतो. सो मी सुरुवातीला गाणी वगैरे ऐकायचो आणि माझं असं होतं की एकदा काय झालेलं, एकदा आम्ही गेलेलो भाई अँगल बदलताना मग बोलतो गेलेलो. डिवाइनने एक स्टोरी टाकलेली सॅलॉनमधली, आठवत आहे काय? डिवाइनने एका सॅलॉनमध्ये स्टोरी टाकलेली की असं असं इथे आहे. आम्ही 1.5 ते 2 तास त्या सॅलॉनच्या बाहेर उभे होतो, कारण की आम्हाला माहिती आहे की आतमध्ये रात्री 1:30 वाजता 1:30-2 वाजता की डिवाइन त्या सॅलॉनमध्ये. मग चकालाला आम्ही तिथे गेलो, 1.5-2 तास तिथे बाहेर थांबलो आणि मग मी डिवाइन बरोबर फोटो काढला. तो फोटो मी दाखवतो आता मध्ये. तर हा माझ्याकडे ना पोस्ट केला मी फोटो. तर तो फोटो मी काढला आणि त्यानंतर माझं असं झालं की आत्ता डिवाइनला जर मी भेटणार तर मग कधीतरी काम करतानाच भेटणार. कट टू थोड्या महिन्याने का वर्षाने एक मूवी होता ब्लॅकमेल म्हणून एक मूवी होता. सो त्या मूवीचं म्युझिकचं BTS शूट चालू होतं आणि तेव्हा मी बादशाहला भेटलेलो. बादशाहचं BTS जे होतं ते मी शूट केलेलं, मी आणि आम्ही होतो ते शूट केलेलं. परत गुरु रंधावाचं एक गाणं होतं त्यात, ते शूट केलेलं, म्हणजे BTS त्याचं शूट केलेलं. आणि आउट ऑफ नोवेअर मला माहीत पण नव्हतं की त्या पिक्चरमध्ये ते डिवाइन आणि अमित त्रिवेदीचं गाणं आहे. सो त्यावेळेस मी डिवाइनला भेटलो आणि डिवाइन एवढा चिल बनता होता ना यार, बोललो सेटवर पण असं चिल आहे, आपलं काम टू काम यायचं, आपलं काम करायचं आणि निघायचं. तेव्हा असं भरपूर वेळ होता की तो समोर असा बसला आहे, आम्ही इथे असे आणि जाऊन फोटो काढायचं आहे. पण ते असं झालं नाही, आपण जिथे काम करायला ना तिथे भाई काम करायचं, तिथे ही बकचोदी नाही करायची कुठली की आता हेच पाहिजे ते नाही, काम केलं ना भाई. आणि तेव्हा असं झालं की अरे हा भाई ही सुरुवात आहे आणि खरंच ही सुरुवात आहे. म्हणजे ते फक्त एक BTS शूट होता, आता भाई त्याच्यावर अख्खाचा आपण म्युझिक व्हिडिओज करू 100%. सो डिवाइनबरोबर एक काम करायचं ते माझी खूप इच्छा आहे. आणि बाकी अजून बोलू कुठे आहे, माझ्याकडे भरपूर बोलायला आहे. डिवाइनचा विषय आला की माझ्याकडे एवढं भरमसाठ बोलायला आहे, हळूहळू बोलू आपण. मगाशी काही गोष्टी सांगत होतो, तर एक गोष्ट मी सांगायचं तर विसरलो की जेव्हा केव्हा मी मध्ये आपल्याला कधी वाटतं की आपण फार लोनली आहे की काही असेल किंवा आपल्याला कधी फार काही गोष्टींचं टेन्शन येतं, तर मला असं वाटतं की त्या वेळेस मी डिवाइन ऐकलं आहे.
आणि तेव्हा जेव्हा मी डिवाइन ऐकले भाई मी चार्ज झालो आहे. म्हणजे नकळत एवढ्या गोष्टी कळल्यात ना, म्हणजे रॅप गाणी जी काय सतत ऐकून, त्यामुळे मला खूप असं बरं वाटतं, फील्स गुडवालं होतं ते एकदम. आणि मला असं वाटतं की बाकी सगळे रॅपर आहेत, पण डिवाइन फार काय बोलतो, डिवाइनचा फार आपण भाई लॉयल फॅन आहे काय बाबतीत. म्हणजे काय तसा फॅन नाही, ह्याची बड्डे तारीख काय हे काय तसं मला नाही, बट आय जस्ट लव्ह डिवाइन. मला तो एक आर्टिस्ट म्हणून खूप चांगला आवडतो, खूप चांगला आर्टिस्ट. आता ॲज अ पर्सन कसं असेल मला नाही माहीत, पण एक खूप चांगला आर्टिस्ट आहे. एकदा मी डिवाइनच्या ह्याला गेलेलो, कॉन्सर्टला गेलेलो. ज्वाला छोड़े लाने के मैं डॉलर छोड़े लाने के मैं बड़ा नाना बनाना मैं गेम में अलिया नीचे तब तो ही रहे चेन में अगला तक मैं अभी लिखता हूँ प्लेन में असल जिंदगी मेरी छोड़े नो एंटरटेनमेंट इतिहास लिख दिया तुझे क्लास दिया फॉर नेक्स्ट टाइम गली वाले ने दिया फेस नशे में रहा तेरा ना जिंदगी तमाशा अब उसको जिंदगी नाइन को भी आता है अपना मिशनरी शॉट. मी लिटरली येडा झालेलो. म्हणजे ज्या प्रकारे सगळे रॅप बऱ्यापैकी आपल्याला पाठेत, म्हणजे जे जुने रॅप आहेत ना ते सगळे पाठेत. आत्ताचे नवीन तेवढे मी आता जरा हे नाही, म्हणजे काय माहीत आधीसारखी ती थोडी वाईब नाही तुम्हाला, पण आधीचे जे सगळे रॅप आहेत, जंगली शेर, परत रूट्स, वन साईड, फरक, तिसरी मंजिल, आणि परत काय बोलतो कोहिनूर, पुण्यपाप, मेरा भाय, वल्लाई, रिमांड, टू हाईप, आणि अजून काय असतील, चल बॉम्बे, अशी भरपूर भरमसाठ जी गाणी आहेत ना सगळी, ही भाई सगळी गाणी आपल्याला पाठेल. आणि जी काय मजा येते ना ह्याच्यावर नाचायला, कमाल. तुम्ही मग सांगा भाई, तुमचं काय कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला असं कुठला आवडता रॅपर किंवा सिंगर कोणी असेल तर ते नक्की सांगा. मला डिवाइनची गोष्ट आवडली की मला साऊथमध्ये मला सिड श्रीराम फार आवडतो. सिड श्रीरामची गाणी, म्हणजे वच्चिदमा असेल, कडलल्ली असेल, भरपूर आहेत खूप गाणी सिड श्रीरामची, तर ती सगळी गाणी मला आवडतात. आणि नेक्स्ट लेवल कधी होतं की जेव्हा टू हाईप आलो, तेव्हा टू हाईपमध्ये सिड श्रीराम गातोय आणि डिवाइनचा रॅप आहे. इट्स अ डेडली कॉम्बिनेशन. आय जस्ट लव्ह दॅट. तर ती एक मजा येते मला डिवाइनवर. ते एक बरं वाटते की डिवाइन थोडं क्लासिक पण काहीतरी घेऊन, ती मेलडी घेऊन तसं सगळ्या गोष्टी पुढे करतो, तर त्यामुळे ते ऐकायला पण मजा येते. आणि जे लिरिक्स असतात, when it's come to the lyrics, डिवाइन खातो, कच्चा खाऊन टाकतो सगळ्यांना. सो असं सगळं आहे भाई. आत्ता झाला आपला हा ब्लॉग एडिट बऱ्यापैकी. मी एवढाच टी ब्लॉग जास्त बोलणार नाही, कारण मला माहीत नाही तुम्हाला हे आवडतं नाही आवडतं, बोर व्हाल काय व्हाल, आय डोंट नो, बट मला या गोष्टी फार जरा जवळच्यात मी शेअर केल्या. सो बस एवढंच होतं आजचा ब्लॉग. आवडला असेल तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आवडलं असेल तरच करा, बाकी काय बघा तुमचं तुम्ही कसं काय. ते आज व्हाय नुसतं डिवाइन झालं एकदम, मजे ना रा. चला भेटू. आज खूप डिवाइन झालं आहे असं वाटतं. आत्ताच याला पाठणं जाऊ दे. हां, तर मी हे सांगत होतो की